नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण अगदी झणझणीत अशी कांद्याची पाताची भाजी बनवणार आहोत। मी एक जुडी कांद्याची फ्रेश अशी पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हिला आता अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे। त्याआधी मी 10 ते 15 मिनिटं मूग डाळ भिजवून ठेवलेली होती। आता इथे मी कांद्याची पात अगदी बारीक बारीक चिरून घेते। कांदा जर कोवळा असेल तर तुम्ही भाजीत घालू शकतात, पण जर कांदा मोठा असेल तर त्याला बाजूला काढून ठेवा आणि सलाडसाठी तुम्ही याला वापरू शकतात। कांदा पात जमेल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे। आता एका मोठ्या कढईत मी 2 ते 3 चमचे फोडणीसाठी तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीची फोडणी आपल्याला या तेलात टाकून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या 2-3 लसूण पाकळ्या आपण यात घालून घेणार आहोत। लसूण थोडेसे फ्राय झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आपण या तेलात ओतून देणार आहोत। कांदे पात आता जरी भरपूर दिसत असली तरी ती शिजल्यानंतर खूप थोडीशी अशी होते। आता कांदा पात मी व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं इथं परतवून घेणार आहे। कांदा पात ही छान शिजली पाहिजे। हे पहा, अगदी मऊसर आता झाली आहे। यात आता 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर व 1 चमचा मी इथे धने पावडर घालून घेत आहे। 1 चमचा मी इथे गरम मसाला घालत आहे। हे व्यवस्थित कांद्याच्या पातीत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात भिजवून ठेवलेली 1 वाटी मूग डाळ मी घालून देत आहे। मूग डाळ आपण ऑलरेडी भिजवलेली असल्यामुळे वरून पाणी अगदीच कमी लागतं। हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यात मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। शेंगदाणे भाजून मी हे कूट बनवून घेतलेलं होतं। ते देखील थोडं मिक्स करून यात अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला ठेवायचं आहे। चवीनुसार मीठ मी आता यात घालून घेतलेलं आहे। थोडंसं मिक्स करून याला आता झाकण ठेवून मी 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। झाकण ठेवल्यामुळे मूग डाळ अगदी छान शिजते। 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात मूग डाळ मस्त शिजलेली आहे। ही भाजी अगदी छान झणझणीत आणि चवीला खूप छान होते। तर तुम्ही देखील कांद्याची पातीची भाजी नक्कीच बनवून बघा। कशी झाली मला कमेंटमधून कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।